बरीचशी लांबली जाते स्पर्धा. सर्व संघांना विनंती असेल की आपल्याला ज्या सूचना दिल्या जात आहेत त्या सूचनेनुसार आपण त्या सूचनांचं पालन करत लगेच आयोजन समितीला थोडंसं सहकार्य करायचंय. स्पर्धेतली आजच्या दिवसातील ही चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. चांगलं सहकार्य केलंय पहिल्या 3 मॅच मध्ये सर्व संघांनी. आपल्याला जो निर्धारित वेळ दिला गेलाय 30 मिनिटांचा अवधी प्रत्येक इनिंगसाठी, त्या 30 मिनिटांच्या अवधीमध्ये प्रत्येक इनिंगचा खेळ पूर्ण होणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाऊ शकतं पंचांच्या माध्यमातून. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. सलामीवीर जोडी सज्ज आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहेत. कॉमेंट्री बॉक्स मधून ओमकार पाटील. थँक्यू रोशन. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतो अक्रॉस द लाईन. इथे खेळून काढला जातो. स्लॉक स्वीपचा फटका, चेंडू जाईल तो सरळ सीमा पार. स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतो हा एक शानदार चौकार. चौकाराने मॅचची सुरुवात, या सामन्याची सुरुवात दुपारच्या या 17ची सुरुवात होत असताना MPL 2022 आपण पाहतोय. बरीचशी प्रतीक्षा या स्पर्धेसाठी केली तुम्ही आम्ही सर्वच जणांनी. कोरोनाची महामारी या स्पर्धेवरती देखील परिणामकारक ठरताना आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेला देखील बराचसा विलंब झालेला आपण पाहिला, परंतु आज तुम्हा सर्वांसाठी स्पर्धा येत असताना हलक्या त्याने चेंडूला केवळ गाईड करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फेस खूप लवकर इथे क्लोज केला गेला आणि निश्चितच ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल, परंतु हे डॉट बॉल अत्यंत महत्त्वाचे असतील. जेवढे डॉट बॉल पर्सेंटेज जास्त तेवढा मात्र समोरच्या संघावरती दबाव चांगल्या प्रकारे वाढवता येतो. यावे योमेस आय विल डेफिनेटली हे सांगून देणार. आज चेंडू आपण पाहतोय फर्निचर इथे होतंय डिस्ट्रॉइड. पहिल्याच षटकात मिळेल तो पहिला ब्रेक थ्रू. विकेटचं होतंय पतन. अर्ली ब्रेक थ्रू या ठिकाणी गोलंदाजाला मिळवताना आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात. खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवर चौकार ठोकला गेला. फलंदाजानं आपले इरादे जाहीर केले होते, परंतु गोलंदाज या वेळेला आपले इरादे जाहीर करतोय. मैदानाच्या आतमध्ये तुतुमेमे सुरू झाली. एका बाजूला किल्ले रायगड, दुसऱ्या बाजूला किल्ले कोंढाणा यांच्यामध्ये ओढाताण मात्र आता सुरू होताना दिसतीये. एका बाजूला किल्ले रायगड संघाचे संघमालक श्री भूषण देसाई, संघ कर्णधार मयूर घोडविंदे आणि संघ व्यवस्थापक दत्तात्रय शेलार. तर दुसऱ्या बाजूला किल्ले कोंढाणा संघाच्या माध्यमातून संघमालक मोहनरावजी कोळी, संघ कर्णधार उदयजी दळवी आणि संघ व्यवस्थापक श्रीकांत वाल्ले यांचा आपण संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपण खेळताना दिसतोय. निश्चितच रोशन, राहुल यांना यश इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. पहिलाच षटक घेऊन येत असताना आणि पहिल्या षटकात आपल्या संघासाठी एक ड्रीम स्टार्ट. ज्या प्रकारे विकेट घेतली, सलामीच्या फलंदाजाला तंबूच्या दिशेने परतवलंय. इटका जेव्हा पत्थरचं देणं ज्याला म्हटलं जातं ते मात्र पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर कमबॅक विकेटने. ये तो ताकी ताकी है, पिक्चर अभी बाकी है. गेंद जाएगी सीधे विकेट कीपर की दस्तानों में. व्हाइट बॉल का इशारा आएगा अंपायर द्वारा. एक्स्ट्रा रन के साथ स्कोर कार्ड जरूर आगे बढ़ेगा ओमकार 1 रन से. 4 धावा दाफलगावरती एकेकाळ्या चमूबदल्यात पाहायला मिळेल. निश्चितच एका विकेट नंतर जे प्रेशर, माफ करा 5 धावा. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता हुआ. चौका लगा, विकेट चटकाई, डॉट बॉल देखने को मिला, सिंगल रन भी आया इस ओवर में. तो एक ही ओवर में सब कुछ दिखाई दिया इस मैच के दरम्यान. निश्चितच रोशन, बरंच वर खाली राहिलेलं असं म्हणावं लागेल. ज्या प्रकारे पहिल्या षटकाची सुरुवात झाली त्यानंतर कमबॅक केला गेलाय आणि आता मात्र निश्चितच आपण पाहतोय नवीन फलंदाज उदय डावल आणि उदय दळवी आणि त्याच्यासोबतच भूषण ही जोडी खेळपट्टीवरती असताना एक धाव या देखील चेंडूवरती अर्जित केली जाईल. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 7 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं असणारं षटक. पहिली 2 षटकं जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असणार आहेत. 2 क्षेत्ररक्षक केवळ असतील 38 सर्कलच्या बाहेर आणि आपण पाहतोय सध्या डीप मिड विकेट आहे आणि वाईडिश डीप मिड विकेट जो काव कॉर्नर देखील आपण पाहतोय. हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. बॉलर्स बैक ड्राइव खेलना चाह रहे थे, बॉलर्स बैक ड्राइव हुआ था, गेंद को रोका गेंदबाज. यावेळी अपील करण्यात आली आहे पंचांकडे. कॉट बिहाइंड द विकेट साठीची अपील होती, परंतु पंचांनी फेटाळले. परंतु कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे गोलंदाजाने चेंडूला यावेळी पिचिंग केल्यानंतर हलकसं वळण देण्यात आलं. खऱ्या अर्थानं गजपती, गडपती, भूपती, अश्वपती, सुवर्ण श्रीपती असा जाणता राजा म्हणून ज्या अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवताला उपमा दिल्या गेल्या त्या खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य संस्थापक
तो बहुत ही अच्छी शुरुआत ओमकार मैदान के अंदर हुई है। 7 रन आए थे पहली ओवर से। अब नए ओवर की शुरुआत इस बार कट करना चाहते थे गेंद को। पॉइंट में खिलाड़ी वहां पर उपस्थित, 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाजों को। निश्चितच दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल। दोन्ही षटकांमध्ये पहिल्या षटकात देखील खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे लेंथ हिट केली जाते आणि वारंवार आपण पाहतोय ऑब्रेक मध्ये ते चेंडू टाकण्याचा प्रयत्न, त्यात यश प्राप्त होत आहे। चेंडू पिचिंग नंतर बरंचसं वळण घेतोय आणि निश्चितच कुठल्याही प्रकारचं रूम इथे प्राप्त होत नाहीये फलंदाजाला। त्याचमुळे काय होईना आपण पाहतोय ज्या मोठ्या फटक्यांची इथे आवश्यकता असेल, अपेक्षा असेल, फलंदाज खेळू इच्छितात त्यांच्यापासून त्यांना थोडंच का होईना वंचित ठेवलं जातंय, दूर ठेवलं जातंय। कौतुक करावं लागेल इथे गोलंदाजाचं आणि कौतुक करावं लागेल त्या आयोजकांचं, कारण पहिल्यांदा ही आपण पाहतोय पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि पहिल्याच पर्वामध्ये या वेळेला मात्र एक कॉपी बुक स्टाईल फटका स्टँड अँड डिलिव्हर कव्हर क्षेत्रामध्ये, एक क्लासिकल स्ट्रोक। असं वाटलं विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, असं वाटलं वीरेंद्र सेहवाग रोहित शर्मा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। नेत्रदीपक नयनरम्य आणि असा फटका 4 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार। बहुत ही अच्छा स्ट्रोक वहां पर देखने को मिला। ऐसा लगा देखते रहो बार बार। इस बार सीधे हाथों से खेला है, पीछे कोई खिलाड़ी नहीं। ये गेंद भी जाएगी 1 बाउंस 2 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। मास्टर्स प्रीमियर लीग चौका। अब बैट का फेस ओपन किया है, बल्ले को जरूर यहाँ पर आग उगता हुआ देख रहे हैं और बैक टू बैक 2 चौकों के साथ ओमकार 8 रन खर्च किए गेंदबाज ने अपनी टोपी पर। अब स्कोर डालने की जरूरत होगी। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला। धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 17। निश्चितच शेवटच्या 2 चौकारांच्या मदतीने खूप चांगल्या प्रकारची गती आणि खऱ्या अर्थाने या पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज केलं गेलं असं म्हणावं लागेल। 17 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात। 8.50 ची सरासरी जी राखली गेली आहे। पहिले 2 सामने पाहायचे झाले तर 70च्या वर धावा प्रथम फलंदाजी करत असताना संघांनी बनवल्या। मात्र मागील मॅचमध्ये कुठेतरी आपण पाहिलं पुरंदर संघाच्या माध्यमातून तितक्या धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या नव्हत्या। परंतु यावेळी या मॅचमध्ये आपण पाहतो किल्ले कोंढाणा पुनरागमन करताना 8वा तो पराक्रम निश्चितच सुभेदार तानाजी मालुसरे यांचा। ज्या प्रकारे ज्या शौर्याने, ज्या नेटाने, ज्या स्वराज्य प्रेमाने ते लढले होते आणि निश्चितच शेवटच्या क्षणी अंतिम क्षणी जरूर प्राणांची आहुती द्यावी लागली, परंतु कोंढाणा किल्ल्याला स्वराज्यात समाविष्ट केल्यानंतरच त्यांनी आपला प्राण सोडला। त्याचमुळे काय ना महाराजांचा देखील मुखातून निघाले ते शब्द गड आला आणि सिंह गेला। त्याचमुळे काय ना कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड म्हणून प्रचलित झालं। यावेळी शॉर्ट आर्म जॅब पाहायला मिळतोय। 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केलं जाईल, डीप मिडविकेट क्षेत्रामधून येईल तो थ्रो। एक धाव या चेंडूवरती जरूर प्राप्त होताना पाहायला मिळते। एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 18। MPL चा हा थरार गेली 1 ते 2 महिने ज्या प्रकारे MPL च्या माध्यमातून MPL च्या बाबतीतल्या न्यूज असतील, अनेक प्रोमोज असतील, व्हॉट्सअप, इन्स्टा यांच्या माध्यमातून सोशल मीडियावरती केली जाणारी जी प्रसिद्धी असेल, मेहनत होती, छोट्या छोट्या गोष्टी होत्या, परंतु या MPL च्या बाबतीत जी एक्साइटमेंट होती ती मात्र नक्कीच पाहायला मिळत होती। यावेळी कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतोय इनसाइड आउट लॉफ्ट केलं गेलं। खूप चांगल्या प्रकारे टाइमिंग पाहायला मिळतं यावेळी। बहुत ही अच्छी बल्लेबाजी होती हुई मैदान के अंदर, चौके छक्कों के साथ इक्के दुक्के की जोड़ वहां पर स्कोर कार्ड को देने का एक अनोखा प्रयास बल्लेबाज द्वारा शुरू है मैदान में। इक्के दुक्के के साथ स्कोर को आगे बढ़ाया जाए। इस बार भी देखिए आखिरी पल में गेंद को दिशा दिखाई, पीछे शॉर्ट थर्ड मैन में खिलाड़ी मौजूद थे, गेंद को रोका, गेंद को फेंका, तब तक 1 रन आसानी से पूरा कर लिया गया था। 1 रन से स्कोर कार्ड आगे जरूर बढ़ेगा। 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात। रोशन निश्चितच लेट कटच्या माध्यमातून एक खूप चांगल्या प्रकारे कॉम्प्लिमेंट करतात दोन्ही फलंदाज। एकमेकांची बॅटिंग खूप चांगल्या प्रकारे ज्ञात आहे आणि नुसतंच यावेळी साथ दिली जाते खूप चांगल्या प्रकारे। यावेळी स्लोअर बाउन्सरचा इथे मात्र उपयोग करण्यात आला। ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूमधली गती काढून घेतली होती, त्याचमुळे कोणा फलंदाज इथे बीट झाले पूर्णतः। गोलंदाज आपण यावेळी पाहतोय मयूर यांना।
स्लाइस केले जाते यावेळी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव या चेंडूवरती अर्जित केली जाते आणि प्रथमतः जर रोशन पाहायला मिळते संपूर्ण या स्पर्धेमध्ये दोन राईट हँडर बॅटर्स मैदानामध्ये आहेत तरी देखील आपण पाहतोय ऑफ साईडची फील्ड सर्कलच्या बाहेर. डीप बॅकवर्ड पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हर आपण पाहतोय. लॉंग ऑफ देखील सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न फाईन लेगला इथे मात्र क्लिअर जात आहे. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सरळ दंदन करत सीमा पार. येतोय लाजवाब चौका. ही थोडीशी पोषक ओव्हर ठरलेली दिसतेय फलंदाजांसाठी, कारण या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवर चौकार आला. एकेरी दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा होत्या त्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. (26 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ थर्ड ओवर. तीसरी ओवर की समाप्ति 1 विकेट के नुकसान पर 26 रन है स्कोर कार्ड पर. 6 ओवरों का ये मैच है. वैसे देखा जाए तो पहली 2 मैचों में अगर ध्यान डाला जाए तो 72 रन और 83 रन 83 रन ऐसा स्कोर देखने को मिला था. लेकिन तीसरा मैच जो था थोड़ा सा लो स्कोरिंग मैच हुआ था. वहां पर एक तरफा मैच जीता 9 विकेट के साथ टीम शिवनेरी ने. अब इस मैच में एक अलग रोमांच देखने को मिलने की जरूर अपेक्षा है, क्योंकि दोनों मजबूत टीमें हैं. एक तरफ किल्ले कोंढाणा और दूसरी तरफ किल्ले रायगड. जर पाहायचं झालं तर स्वराज्याच्या दृष्टीने किल्ले रायगड असेल किल्ले कोंढाणा दोन्ही किल्ले तेवढेच मजबूत तुल्यबळ आणि त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांची इच्छा होती जो तह झाला त्या तहानंतर कोंढाणा किल्ला परत द्यावा लागला होता मुघलांच्या ताब्यात. परंतु निश्चितच केवळ आपल्या आईच्या इच्छेपोटी कोंढाणा किल्ला सर्वप्रथम कोंढाणा किल्ल्याला स्वराज्यामध्ये समाविष्ट करून नंतर उर्वरित किल्ले स्वराज्यामध्ये घेण्याचं काम हे महाराजांनी केलं. 21 किल्ले एका मागोमाग एक लगातार 21 किल्ले महाराजांनी निश्चित स्वराज्यात पुन्हा एकदा सामील करण्याचं कर्तव्य गाजवलं होतं. त्यातील कोंढाणा अर्थातच किल्ले सिंहगड हा होता तो पहिला किल्ला. गोलंदाजी माग पण नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपण बांधावर द्यावी. सुभाष सज्ज होत आहेत वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. लॉंग ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केला जाईल. या चेंडूला एक धाव इथे अर्जित. निश्चितच आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली रायगड संघाची. ज्या प्रकारची एक वेगळी रणनीती स्ट्रॅटजी वेगळी फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळते, परंतु कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची फील्ड प्लेसमेंट आहे त्या प्रकारची गोलंदाजी देखील राहिली. निश्चितच आतापर्यंत रोख लगावण्यात धावसंख्येच्या गतीवरती यशस्वी ठरले. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना धावसंख्या धावफलकावरती 27. ऑनसाईडच्या दिशेने आपण पाहतोय केवळ लॉंग ऑफलाईन मात्र खेळाडू क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलच्या बाहेर. स्लाइस केला जातोय पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने. मिसफील्ड पाहायला मिळाला. फंबल पाहायला मिळत आहे. पाहूया नुकसान किती होत आहे. एका धावेचं रूपांतर तिकडे 2 धावांमध्ये होत असताना निश्चितच आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 29 गेम शॉट्स लाईव्हचा देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी आणि एक तंत्रशुद्ध फटकेबाजी उदय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आतापर्यंत जेवढे फटके खेळलेत उदय यांच्या माध्यमातून हे हायली टेक्निकल शॉट्स आहेत. जर व्हायचं झालं तर ज्या प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळाल्या फटक्यांमध्ये, ज्या प्रकारे बॅकलिफ्ट पाहायला मिळाली, खऱ्या अर्थाने निश्चितच उदय यांनी खूप चांगले सौंदर्यपूर्ण फटके आपल्यापर्यंत आतापर्यंत पेश केले. जरूर ओमकार, अगर देखा जाए तो वैसे राइट हैंडेड बैट्समैन के लिए बल्लेबाज के लिए ऑन साइड की दिशा में जो खिलाड़ी है वो सब 38 सर्कल के अंदर है, लेकिन अगर दूसरी तरफ देखा जाए तो ऑफसाइड के खिलाड़ी डीप में तैनात किए गए और ये इसीलिए ऐसा हुआ है इस मैच में क्योंकि उदय जो कि एक ऑफसाइड में खेलने में महारत हासिल हुए खिलाड़ी है और जो स्ट्रोक हमने देखे हैं उदय द्वारा एक क्लासिकल स्ट्रोक आ रहे हैं उनके बल्ले से. देखिए इस बार भी हल्के हाथों से दिशा दिखाई है. थर्डमैन की दिशा में गुजरती हुई गेंद, वहां पर खिलाड़ी मौजूद. 1 रन पूरा किया, दूसरे की मांग है, दूसरा भी पूरा होगा और 2 रनों का इजाफा टीम के खाते में. ऑफसाइड की दिशा में बहुत अच्छी तरीके से खेलते हैं. खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं या चेंडूवरती देखील. ऑफसाईडला पाहायचं झालं तर शॉर्ट थर्डमॅन आपण पाहतो जो 38 सर्कलच्या आत आहे आणि त्यानंतर डायरेक्ट आपण पाहतो तो डीप बॅकवर्ड पॉइंट आहे, परंतु मध्ये मोठा गॅप आहे. त्या गॅपला इथे भेटण्याचा प्रयत्न फील्डला केलं जाते अनुसरून, परंतु गोलंदाज देखील खूप चांगल्या प्रकारे आपण पाहतोय जी लाईन आहे ती पाहतोय आपण ऑफस्टिकच्या बरीचशी बाहेरची. और एक खास बात है इस बल्लेबाज में कि मेरिट पर हर स्ट्रोक वहां पर खेला जा रहा है. जिस प्रकार गेंद डाल रहे उस प्रकार वो बल्ले को वहां पर दिशा दिखा रहे और इक्का दुक्का
जमाने की, बटोरने की एक सफल कोशिश मैदान के अंदर जारी रखते हुए। हर गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलना उतना आसान नहीं है, तो इक्के दुक्के को भी उतना ही महत्व देंगे बल्लेबाज उदय। और इस गेंद पर भी एक रन बटोरा है, ओव्हर की मात्र समाप्ती होगी। 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला रोशन आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लागवल्या जातात त्या तब्बल 34 धावा, 34 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स। आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे पार्टनरशिप बिल्ड झाली आहे, आता सेट झाली आहे आणि निश्चितच येणारी 2 षटकं स्लॉग्स ओव्हर असणार आहेत, अंतिम ओव्हर्स असतील या डेथ ओव्हर्स मध्ये ही जी पार्टनरशिप आहे ती मात्र आता गिअर चेंज करताना आपल्याला पाहायला मिळू शकते। काहीसे हात खोलताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळू शकतात। बघूया कशा प्रकारे या पुढील इनिंगचा अप्रोच या दोन्ही फलंदाजांकडून राहतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। जरूर उदय को अगर देखा जाए तो बहुत अच्छी बल्लेबाजी की है। पहले 4 ओवरों में 3 ओवर में 26 रन थे, चौथे ओवर से 8 रन बटोरे, 34 रन है अब स्कोर कार्ड पर। और बची हुई 12 गेंदों में 20 से 22 रन, 20 से 22 से 25 रन बटोरने की कोशिश होगी शायद, क्योंकि उदय जो कि कैलकुलेटिव क्रिकेट खेल रहे थे अभी तक, अब मात्र कहीं ना कहीं वो अपने बल्ले का फेस ओपन करेंगे, अपने बाजुए खोलने का प्रयत्न करेंगे। देखेंगे क्या बल्लेबाजी होगी। ओवर नंबर 5 लेकर गेंदबाजी मार्ग पर मयूर। इस बार हाथ खोला है, यही है, यही अपेक्षित था। हमने पहले ही कह दिया था कि उदय इस बार चुप नहीं बैठेंगे, आगाज करेंगे। ये गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। वंडरफुल वंडरफुल बॅटिंग का ज्या प्रकारे या शॉटसाठी आपण पाहतो ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले, त्यानंतर चेंडूची लेंथ ओळखत असताना जे शॉट सिलेक्शन होतं त्याचबरोबर हँड आय कोऑर्डिनेशन आणि टायमिंग प्रॉपर, चेंडू सरळ सीमा पार 6 धावांसाठी हा षटकार। हेच अशाच प्रकारच्या बॅटिंगची आवश्यकता असणार आहे, स्वतःला सेट करावा लागेल। नंतर हल्ले करायचे, ते हल्ले करत असताना देखील एकदा खूप चांगल्या प्रकारे फील्ड पोझिशनला अनुसरून त्याला त्याचा अभ्यास करून इथे मात्र बॅटिंग केली जाते। पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती षटकाराने इथे सुरुवात केली, पण पाहतो मयूर यांच्यावरती हा चढवला जातोय। और इस टीम के पीछे हाथ है धीरज कुमार पंदिर जी कर का, जो कि चीफ इंजीनियर है और बहुत ही अच्छा मार्गदर्शन मिला है। उसी मार्गदर्शन का पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज इक्के दुक्के के साथ चौके छक्कों की जोड़ वहां पर देना चाहते हैं। इस बार बदन से थोड़ी सी दूर रखी थी गेंद, अवे फ्रॉम द बॉडी का अंपायर का इशारा दोनों बाजुएं फैलाते हुए इस बार वाइड बॉल करार दिया गेंद को। अतिरिक्त रन मिलेंगे स्कोर कार्ड पर, 1 रन का इशारा। इस बार स्विंग एंड मिस, बैटर गेंद में पाहतोय हलकसं प्रेशर गोलंदाजावरती देखील येताना पाहायला मिळालं। पूर्णतः स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु जागेवरून स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला डॉट बॉल येत असताना। उल्टे हाथों से खेलने का प्रयास था, वो मात्र नाकामयाब रहा। इस बार डांसिंग डाउन द विकेट, बाहरी किनारा लेकर विकेट कीपर के सर के ऊपर से गुजरती हुई गेंद, शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी ने उसे रोका, उसे फेंका, मात्र बैकअप के लिए वहां पर कोई मौजूद नहीं है। 2 रन मात्र इस बॉल पर आते हुए नजर आएंगे। 2 रन के साथ स्कोर कार्ड मात्र आगे बढ़ेगा, 43 रनों पर जाकर पहुंचेगा। 43 रन ऑन दी बोर्ड। निश्चितच रोशन ज्या प्रकारे पाहायला मिळते बा सरळ बॅटने धावा येत असताना मात्र स्विच हिट रिव्हर्स स्वीपचे ते पत्र फटके खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु पुन्हा एकदा बेसिक्स वरती येताना पाहायला मिळतात। पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, यावेळी खूप चांगली लेंथ पाहायला मिळते। बॅकफुटला गेले, रूम बनवलाय, स्लाइस केली जाते चेंडूला कव्हरच्या दिशेने आणि यावेळी मैदानाच्या आतमध्ये मिसकम्युनिकेशन, परिणाम इथे मात्र स्ट्राइक इनला धावबादच्या स्वरूपात बाद होतील फलंदाज। भूषण झटका लगता हुआ इस बार बल्लेबाजी के टीम को, जहां पर अच्छी फॉर्म में अच्छी लय में गेंद बल्लेबाजी हो रही थी बल्लेबाजों द्वारा। इक्के दुक्के के साथ चौके छक्कों की जोड़ देने की कोशिश थी, लेकिन इस बार यस नो हो रहा था मैदान के अंदर। आखिरी पल में नकारा था रन लेने के लिए और वहां पर थ्रो किया गया, स्ट्राइक एंड पर गिल्लियां बिखेर दी गई और रनआउट के स्वरूप में बल्लेबाज आउट होकर भूषण वापस लौटते हुए पेवेलियन की दिशा में। अमित सज्ज होते नवीन फलंदाज स्ट्राइकिंग एंडला। भूषण बाद झाल्यानंतर तो रही तो 55 से 60 रनों तक आखिरी ओवर के समाप्ति के बाद स्कोर जाकर पहुंच सकता है। ओवर की मात्र समाप्ति हुई, अब 5 ओवर का खेल समाप्त हुआ है और 5 ओवर की समाप्ति के बाद 44 रन है स्कोर कार्ड पर। अब आखिरी 6 गेंदों का खेल बाकी है और 6 गेंदों में शायद 10 से 12 रन भी आते हैं तो 55 से 56 रन तक स्कोर कार्ड जाकर पहुंच सकता है, एक फाइटिंग स्कोर बन सकता है।
पोहोचावं लागेल रोशन, कारण की ज्या प्रकारचा आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेचा निश्चितच खेळ पाहायचा झाला तर 55 ते 60 धावा मिनिमम लावणं गरजेचं असेल स्कोर कार्डवरती, तरच आपल्या गोलंदाजांना ती कुशन दिला जाऊ शकतं आणि समोरच्या संघावरती हलकासा का होईना परंतु प्रेशर दबाव हा स्कोर बोर्डचा ठेवला जाऊ शकतो. एक सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज असतं जेव्हा हाय स्कोर टार्गेट चांगल्या प्रकारचे सेट केले जात असतात तेव्हा. परंतु या ठिकाणी जे 44 धावांचं लक्ष आता निश्चितच 44 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत, यामध्ये कुठेतरी वृद्धिंगत व्हावं लागेल, वृद्धी करावी लागेल, कारण की या शेवटच्या षटकामध्ये जे 6 चेंडू आहेत ते अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत. या 6 चेंडूवरती बराचसा हल्ला चढवावा लागेल. 55 ते 60 धावा करायचे ते कमीत कमी 2 मोठे फटके येणे आवश्यक असेल. महेश आ रहे हैं गेंदबाजी मार्ग पर आखिरी ओवर लेकर. अब पूरी दारोमदार जो है पूरी जिम्मेदारी के साथ गेंदबाजी करनी होगी, क्योंकि ये डेथ ओवर है, ये स्लॉग ओवर है. इसमें मात्र बल्लेबाज जरूर बड़े स्ट्रोक खेलने का प्रयास करेंगे और उसमें मात्र गेंदबाज को रोक लगानी होगी. 44 रन है स्कोर कार्ड पर. पहली गेंद पर बड़ा प्रहार, गेंद जाएगी सीमा रेखा के पार. 4 रन के लिए मास्टर्स प्रीमियर लीग चौका. 4 धावांचा हा फटका त्यासाठी अमितला धाडलं गेलं होतं. ज्या प्रकारे अमितवरती विश्वास दाखवला, अमितकडून अशाच प्रकारच्या आक्रमक आणि हार्ड हिटिंग फलंदाजीची आवश्यकता असणार आहे. तो ओंकार यहाँ पर हमें जरूर पीछे से पता चला है कि बल्लेबाज को नासिक से इंपोर्ट किया गया है. नासिक का आशिक मैदान के अंदर बल्लेबाजी की धूम मचाता हुआ. बैक टू बैक 2 चौके अमित द्वारा, बहुत ही अच्छी बल्लेबाजी. आखिरी ओवर में यही अपेक्षित था. हाफ ट्रैकर गेंद मिल रही है और उसका पूरा फायदा उठाया दोनों बार अमित ने. स्क्वायर लेग बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में 2 चौके अमित के बल्ले से आते हुए. आणि दोन्हीच्या दोन्ही चेंडूचं पाहिजे झालं तर अकुटपणे चेंडू होते, त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे करण्यात आला. प्रॉपर. इस बार भी बाहरी किनारा और नसीब का सहारा. गेंद जाती हुई लॉन्ग स्टॉप रीजन सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए मास्टर्स प्रीमियर लीग चौका. अमित के बल्ले से बैक टू बैक 3 चौकों की हैट्रिक पूरी होती हुई. 44 और 12. पैंतालीस रन थे, 12 रन आए पहली 3 गेंदों पे 3 चौकों के साथ. अब 57 रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे. देखिए ओमकार, हमने तो अपेक्षित किया था कि 55 से 60 के बीच में स्कोर पहुंचेगा, लेकिन अमित ने तो इस बार कमाल कर दिया. पहले 3 गेंदों में ही 12 रन बटोर लिए. चौथी गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में जाकर रुकती हुई. कोई रन नहीं, बिंदी गेंद आएगी गेंदबाज महेश द्वारा. इस बार कमबैक किया जाता हुआ. 1 रन पर आखिरी गेंद पर रोका था. 45 रन आए थे 5 ओवर में. 6वें ओवर की शुरुआत मात्र यहाँ पर विस्फोटक स्वरूप से हुई. इस बार सीधे हाथों से खेला है, हालांकि खेलना चाहते थे आड़े बल्ले से. दूसरे रन की गुंजाइश है, वहां पर दूसरा रन लेने के लिए दौड़ पड़े हैं. अंपायर के पास मांग होती हुई और अंपायर की एक उंगली आसमान की तरफ उठी है. बल्लेबाज को अब पवेलियन की दिशा में लौटना होगा. चला पुढील मॅचच्या टॉस साठी आपण विनंती करतोय किल्ले प्रतापगड आणि किल्ले शिवनेरी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल किल्ले प्रतापगड आणि किल्ले शिवनेरी आपण पुढील मॅचच्या टॉस साठी. दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस साठी यायचंय. किल्ले प्रतापगड आणि किल्ले शिवनेरी. दरम्यान नए बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगे. विवेक आखिरी अब आणि खेळाडू आणि आपल्या सर्व मित्रांना विनंती आहे दरम्यान एकूण 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 60 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे. 61 रन्स टू विन.
मी दोन्ही संघनायकांना विनंती करेन नितीन साखरे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. किल्ले प्रतापगड तर दुसऱ्या बाजूला किल्ले शिवनेरी. विशेष कॉईन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. किल्ले शिवनेरी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला असून शिवनेरी संघाचे संघनायक आपल्यासोबत जोडले जातात. निर्णय काय असेल? फिल्डिंग आम्ही करायचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षाचा निर्णय असेल. दोन्ही संघांना आमच्या शुभेच्छा असणार आहेत. त्याचबरोबर आम्ही मान्यवरांचे देखील आभार व्यक्त करणार आहोत. नितीन सर, मनपूर्वक आभार. यानंतर लगेचच चालू सामन्याकडे आपण वळू. प्रेझेंटेशन बॉक्समधून आपल्यापर्यंत पोहोचतोय तो निर्णय. तर शिवनेरी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय केला. थँक्यू. तर अमित पालवेनं एक चांगली फलंदाजी केली. 16 धावा वैयक्तिक त्यांना बनवल्या. गोलंदाजी माध्यमातून जर आपण पाहायचं झालं तर महेश यांना आपण गोलंदाजी करताना पाहिले पहिल्या इनिंगमध्ये. नवीन इनिंगचा खेळ सुरू करण्याचा इशारा पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. पंच सूर्यकांत आढावसर स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन इनिंगचा खेळ सुरू होतोय. मास्टर्स प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. इनिंगला सुरुवात. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये उडवून दिलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. खणखणीत मास्टर प्रीमियर लीग षटकार आणि दरम्यान मैदानामध्ये आगमन झालंय आपल्या नायगाव विभागाची शान. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो म्हणजे अजित मोहिते. अजित मोहिते, आपलं मैदानामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. कट करण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र अयशस्वी ठरला. मागे मात्र विकेट किपर थोडेसे फंबल झाले. एकेरी धाव मात्र धाव पूर्ण केली जाते. बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लागू केला जातो. या वेळेला 22च्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टेनिस क्रिकेट विश्वामधला एक विस्फोटक फलंदाज आणि नायगाव विभागाचं खऱ्या अर्थानं नाव एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा टेनिस क्रिकेट विश्वातील एक स्टार खेळाडू अजित मोहिते याचं मैदानामध्ये आगमन झाले. अजित, नक्कीच आपलं हार्दिक स्वागत असेल मास्टर लीग 2022च्या माध्यमातून. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न अंगापासून थोडासा लांब राहिलाय. चेंडू सरळ विसावला जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन निर्धाव चेंडून सांगत आहोत आणखीन एका बॉलची. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे.
धावफलकावरती हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक होते, झेल मात्र सुटलाय. या अजित आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पहिल्या 5 चेंडूंवरती 8 धावा खर्च केलेत गोलंदाज. मार्क वरती आपण बघतोय विवेक दहीहंडे आणि मात्र हा शेवटचा बॉल होता, तो मात्र निर्धावरित्या पूर्ण केलाय विवेक दहीहंडेने. ओव्हरची समाप्ती होते, 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. किल्ले रायगड संघाच्या खात्यामध्ये 61 धावांचा पाठलाग करत असताना ओमकार पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी सुरू करतायत. फलंदाजीची सुरुवात होतीये कशा पद्धतीने पाहाल उर्वरित 5 ओव्हरकडे, ज्या ठिकाणी मात्र 61 धावांचं लक्ष आहे. उर्वरित 30 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती उदय दळवी, ज्यांनी मात्र फलंदाजीतही कमालीची कामगिरी केली आहे आणि आज मात्र गोलंदाजीत सुद्धा आपल्या प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी उदय दळवीला गोलंदाजी सुद्धा स्वीकारताना आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका, चांगली फिल्डिंग, जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. या वेळेला अडवलं गेलं, चेंडूला चौकारात जाण्यापासून 1 धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. उदय दळवीच्या पहिल्याच बॉलवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न निश्चित केला होता. रॉकेट स्ट्रोक आला पाहिजे, स्लॉपमध्ये क्षेत्ररक्षक पाठीमागे उपस्थित होते. 2 धावा फलकावरती अंकित केल्या जात आहेत. आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होताना दिसतेय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून घोषित केला जातोय. एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकेल. 11 रन्स ऑन दी बोर्ड, 11 धावा बिनगडी बाद. 1.1 षटकाची समाप्ती, एकावर एक 11 धावा धावफलकावरती. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नायगाव विभागात वेगळं नाव आणि वेगळी ओळख निर्माण खेळाडू खऱ्या अर्थानं अजित मोहितेला आपण मैदानात आलेलं पाहतोय. तर अजित आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चौकार दरम्यान अजितच्या येण्यानं मात्र त्याचं स्वागत या चौकारासोबत केलं जात आहे. फाईन लीग क्षेत्रामध्ये हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. मयूर घोडविंदे आणि महेंद्र रोकडे असे 2 फलंदाज आहेत सलामीवीर जोडीच्या माध्यमातून. 15 धावा 1.2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती लगावलेल्या आपण पाहतोय. रायगड संघाला जिंकण्यासाठी आता मात्र 28 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. आज मात्र ज्या खेळाडूंना आपल्या नायगाव विभागाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर भारताच्या बाहेर आखाती देशामध्ये जाऊन सुद्धा आपल्या नायगाव विभागाचं नाव रोशन करत खेळाडू अजित मोहिते याचं मैदानामध्ये आगमन. दरम्यान आणखीन एक चौकार मैदानात येताना दिसतोय. गुड बॅटिंग आणि हा चौकार मयूर घोडविंदेंच्या बॅटमधून. 6 चेंडू 11 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना संघाच्या धावसंख्येला मात्र 19 धावांवर नेऊन पोहोचवतोय. आणि एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावर आपण करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. आताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय. आपला या विभागाचा एक अनमोल हिरा म्हणजे अजित मोहिते विषयी सांगायचं झालं तर आत्ताच काही महिन्यापूर्वी मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग जी स्पर्धा या मैदानावर झाली, मुंबईसाठी मुंबईकरांकडून मुंबईची पहिली मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग जिंकणारा वडाळा ब्लास्टर्सचा संघनायक स्वर्गीय रतनबुवा स्मृती प्रित्यर्थ आयोजित टेनिस बॉल स्पर्धेमध्ये सलग 2दा मालिकावीरचं पारितोषिक जिंकणारा अजित मोहिते अगदी काल परवा बेस्ट ऑफ रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया हा सामना ज्याने एका हाती जिंकून दिला असा अजित मोहिते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचं हार्दिक स्वागत आहे आणि आपण त्याचा भव्य सत्कार सुद्धा करणार आहोत. मी विनंती करणार आहे आयोजकांना, आपण प्रशांत म्हात्रे अजित मोहिते यांचा सत्कार करावा. अजित मोहिते आपल्या गुरुला मानतो, सतीश धुळे. सतीश धुळेच्या आठवणी आजही आहेत. जसा गुरु तसा शिष्य. सतीश धुळे लांब लांब षटकार मारायचा आणि अजित मोहिते सुद्धा लांब लांब षटकार मारतोय. अजित मोहिते आपल्यास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. नायगाव परिसरातला हा अनमोल हिरा यांनी अजून यशाची उत्तुंग शिखर सर करावी अशा आमच्या मास्टर्स प्रीमियर लीगकडून कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. आणि नक्कीच अजित, आपण नावाप्रमाणे अजित राहावं आमची इच्छा आहे. आणि आणखीन आपल्या विभागाचं नाव
उत्तर पुढे घेऊन जात राहावं हीच आमची इच्छा आहे. तर मैदानाच्या आतमध्ये मात्र एक विस्फोटक खेळी अजितच्या आल्यानंतर कुठेतरी त्याला प्रोत्साहन आणि मग फलंदाजाला मिळालेल्या प्रोत्साहनानं मात्र चौकारांचा वर्षाव मैदानामध्ये सुरू झालाय. 8 चेंडू आणि 13 धावांची वैयक्तिक खेळी करत मात्र संघाच्या धावसंख्येला 21 धावांवर नेऊन पोहोचवतोय. 1.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि आता मात्र या व्हाईट बॉल सोबत 22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड. इन द एंड ऑफ 1.5 ओव्हर्स 1.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पाठलाग करायचा येतो 61 22 धावा मात्र या ओव्हरमध्ये पूर्ण होताना दिसत आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर शेवटचा एक चेंडू शिल्लक. मास्टर प्रीमियर लीग 2000 मधला हा चौथा सामना. दुसऱ्या ओव्हरची समाप्ती 11 धावा प्रति षटक सरासरीने मात्र धावफलक पुढे सरकत आहे. 22 रन्स 22 धावा आहे 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस सलामवीर जोडी हिंदे आणि महेंद्र रोकडे यांच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. खरं पाहायला गेलं तर महेंद्र रोकडे 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूने मात्र मयूर घोडविंदे 144.44च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. उदय दळवीने एक षटक हाताळलं. 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं खर्च केल्या. विवेक दहीहंडेनं मात्र या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या. एक एक्स्ट्रा रन सुद्धा त्याच्या गोलंदाजीतून आलेली आहे. अशा पद्धतीने एकूण 22 धावा हरीश सर मैदानाच्या आतमध्ये आपण चालू असलेल्या मॅचमध्ये 61 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये लगवलेल्या पाहिल्या त्या टीम रायगड संघाने. काय सांगाल, 22 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्यात आणि 61 धावांचा पाठलाग करायचा आहे? नाही, अजूनही प्रवास खडतर आहे, परंतु प्रवास जरी खडतर असला तर तो करावाच लागेल. इथे कुठेतरी चाचपडून खेळणं महत्त्वाचं असणार आहे. पुढील 2 षटकांसाठी जर एक चांगली भागीदारी झाली तर चेंडूला मॅरिटवर खेळत एक 3 ते 4 मोठे फटके पाहिजे. प्रत्येक षटकागणिक जर एक मोठा फटका की परवा करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी. सो फोकस ऑन योर गोल अँड रीच आउट टू अचीव योर गोल. जरूर या ठिकाणी नक्कीच आता मात्र खडतर प्रवास आहे. 24 चेंडू आणि अजूनही 39 धावांची गरज आहे 4 ओव्हरमध्ये. तर नवीन ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी कोण आलाय बघूया. आशिष वड्डे ओव्हर नंबर 3 साठी प्राचारण केलं जाते. आशिष वड्डेला थोडस फिल्डिंग मध्ये बदलाव करताना डीप मिड विकेट. यावेळेला मात्र लॉफ्टेड स्ट्रोक काव कॉर्नर मध्ये जाताना दिसतोय. चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 1 धावेची वाढ होईल. धावफलकावर धावा असतील त्या 23. हे काउंटडाऊन मात्र आता सुरू झालेलं दिसतंय. 24 चेंडू आणि 39 धावांची गरज होती. आता मात्र 23 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. आशिष वड्डे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक. पुन्हा एकदा सारखाच फटका या ठिकाणी दिसून येतोय. असं पाहिलं तर असं वाटलं कुठेतरी ऍक्शन रिप्ले पाहिलंय या फटक्यानंतर. बॅक टू बॅक 2 फटके एकाच क्षेत्रामध्ये. तितकीच चांगली फिल्डिंग. चेंडूला अडवून तितकाच चांगला थ्रो सुद्धा करताना क्षेत्ररक्षक दिसत आहेत. एकेरी धावा 2 चेंडूंवर खर्च करतायत गोलंदाज आशिष वड्डे. 2 धावांची वाढ या 2 चेंडूंवरती धावफलकावर. 24 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करणार आहे बॉल. 1 बाउंस चेंडू आरपार सीमारेषा पार होईल. फरार मिळतील धावा 4 आणि येणार आहे हा मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. धन्यवाद डीजे. मोठा फटका होता. असे मोठे फटके ज्याचा आपण आत्ताच मगाशी चर्चा केली ते फटके लागतायत आणि कुठेतरी फलंदाजी करणारा नक्कीच आताच मात्र चांगल्या स्थितीमध्ये आलेला दिसतोय रायगडचा संघ. ज्या ठिकाणी मात्र 24 चेंडू आणि 39 धावांचं समीकरण होतं. एक चौकार आला, तदनंतर मात्र 3 एकेरी धावा आल्या. अशा पद्धतीने 29 धावांवर जाऊन पोहोचलाय संघ रायगड. यावेळेला मात्र काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. झेल टिपण्या अगोदरच थोडेसे अडखळलेले पाहायला मिळाले गोलंदाज.
झेलवर जात असताना थोडासा अडथळा निर्माण झाला आणि हा झेल मात्र हातातून सुटलाय. नक्कीच अजित, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार. तुमचा भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने. येणाऱ्या बऱ्याचशा स्पर्धा आहेत आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा अजितला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा देतोय. आज मात्र आपल्यापासून ते रजा घेत आहेत. आशिष वड्डे फुल टॉस बॉल, या वेळेला चांगला फटका, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक, स्ट्रेट इन टू दी बास्केट, विकेटचा पतन, खेळाडू बाद. ही घिसडगाई चांगलीच नडलेली आहे. कारण ओमकार, तुम्ही रोशन, एक गोष्ट तुम्ही नेहमी बघितली असेल की हरण्याच्या भीतीपेक्षा जिंकण्याची जी उत्कंठा आहे ना, त्याच्यावर नियंत्रण तेवढं महागडं ठरू शकतं. आपण विजयाच्या अगदी जवळ आलोय, परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने तो फटका आणि झेल सुंदररित्या टिपण्यात आलाय आणि कुठेतरी आता कोंढाणा या सामन्यामध्ये परत येतोय. धावसंख्या आहे ती 30-1 बाद. सरासरी चांगली आहे आणि ज्या पद्धतीने सर तुम्ही सांगितलं, अतिघाई संकटात नाही. आपण हायवे रोडवर बरेचसे फलक पाहतो, वेगवेगळे स्लोगन्स त्यावर लिहिलेले असतात. त्यापैकी हा स्लोगन कुठेतरी या खेळीसाठी आपल्याला लगावा लागतोय आणि मग अतिघाई संकटात नाही असं म्हणत मात्र फलंदाज बाद झालाय. 30 धावा 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 10 धावांची प्रतिषटकाची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. उर्वरित मात्र 18 चेंडूंमध्ये 31 धावा अजूनही गरजेचे आहेत. म्हणजे 61 धावांचं लक्ष तितकंसं सोपं दिसत नाहीये. 18 चेंडू आणि 31 धावा. या वेळेला मात्र गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न आणि हा बॉल जाणार आहे सीमा रेषेच्या पलीकडे. मास्टर्स प्रीमियर लीग खणखणीत चौकार. काय जबरदस्त फटका मारलाय. चेंडू शॉर्ट अँड वाईड होता आणि ज्या पद्धतीने जागा बनवत त्या चेंडूला अगदी जमिनीलगत मारण्यात आलेला हा फटका आणि ह्या चौकाराने परत एकदा जो आताच गडी बाद झालाय ते विसरून एक पुनश्च चांगली सुरुवात बघायला मिळते. ती म्हणजे कोंढाणा या संघासमोर रायगडकडून. कोणताही तणाव दिसला नाहीये फलंदाजावर, कोणत्याही दबावाखाली फलंदाजी होत नाहीये. विकेट जरी पडला असला तरी नवीन येणाऱ्या फलंदाजाकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. एक धाव मिळवतात यावेळेला. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. एकेरी धावेवर समाधानी राहतील. धावफलक एका धावेनं पुढे सरकेल. 35 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चौथ्या षटकाची सुरुवात मात्र चौकाराने स्वागत केलंय गोलंदाजाचं. यावेळेला काय प्रयत्न केला हा झेल टिपण्यासाठी. चांगला प्रयत्न केला झेल टिपण्याचा यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. चांगला प्रयत्न. यावेळेला फटका खेळलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव वेगानं पूर्ण करतायत. थोडंसं फंबल होतील, परिणामी आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. अशा छोट्या छोट्या चुका क्षेत्ररक्षकांना सुधाराव्या लागतील, कारण 18 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण ज्या वेळेला मैदानात दिसलं फलंदाजांना थोडंसं कठीण, परंतु क्षेत्ररक्षकांनी जर असा आणि अतिशय गरमीचे दिवस आता सुरू झालेत आणि मग गरमीच्या दिवसामध्ये खेळाडूंना पाण्याची जर गरज लागली तर नक्कीच आपण मागणी करायची आहे. आयोजकांना आपल्याला पाणी पुरवतील. दरम्यान एक लॉफ्टेड स्ट्रोक आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. शर्यत लागली आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये. त्या शर्यतीत मात्र 4 धावांसाठी हा चेंडू सीमारेषा पार फरार. जबरदस्त फलंदाजी इथे दाखवून देतोय महेश. ज्या पद्धतीने तो फटका मारला, सर्वात महत्वाचं म्हणजे 2 चौकार.
शेवटचा चेंडू आहे या षटकातील आणि मग शेवटच्या चेंडूवर चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजाला मिळते यष्टीरक्षकाची साथ, एक मदतीचा हात आणि ओव्हरची मात्र समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 42 धावा आहेत धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. राजेश बागडेचं षटक पूर्ण होत आहे. 12 धावा त्यानं खर्च केल्या या ओव्हरमध्ये आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. 12 balls 19 to win. 12 चेंडूमध्ये 19 धावा. मात्र ज्या पद्धतीने महेश फलंदाजी करतोय नक्कीच वाखाणणं योग्य आहे. मात्र महेशला उर्वरित किती चेंडू खेळायला मिळतील हे सुद्धा महत्त्वाचं असेल. आणि हाणामारीची षटकं टाकत असताना मात्र जिगर पाहिजे, कारण हाणामारीची षटकं टाकत असताना भलभले गोलंदाजाचे काळजाचे ठोके चुक. टाकता एकमेकांचे कच्चे दुवे माहीत असतात आणि त्यावर जर काम केलं तर सर्व काही चांगलं होऊ शकते. तर गोलंदाज आहे विवेक. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत आल्यापासून. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल सुद्धा जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग आसमानी मास्टर्स प्रीमियर लीग षटकार. 5 चेंडू 11 धावा, 220चा स्ट्राईक रेट आणि दुसऱ्या बाजूला 13 चेंडू आणि 22 धावा, 169च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतायत मयूर गोडविंदे आणि महेश. आणखीन एक चौकार सर मैदानाच्या आतमध्ये. महेश आणि त्यांच्या जोडीला फलंदाजी करतायत रोकडे. रायगडची बॅटिंग आहे छान आणि त्या जातोय सीमारेषेच्या पलीकडच्या दिशेने. जाऊया बघूया पंचांकडे येणार हा चौकार. सामना पूर्णपणे फिरवलाय. जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल रायगडची. यापूर्वी आपण शिवनेरीला जिंकताना बघितलं, तत्पूर्वी पन्हाळा. ओ व्हॉट अ क्रिकेट बाय पन्हाळा. 5 धावांची अजूनही गरज आहे आणि या फटक्यानंतर मला वाटतं ही मॅच बरोबरीत सुटेल, कारण हा चौकार आलाय. मास्टर्स प्रीमियर लीग 2022. अशी जेव्हा आपण बोललो की चेंडूला मॅरिटवर खेळणं किती महत्त्वाचं असते. प्रत्येक चेंडूसाठी एक फटका आहे आणि प्रत्येक फटकासाठी एक चेंडू आहे. हे जर ओळखता आलं तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता आणि तेच बघायला मिळालंय. शेवटची एक धाव आणि हा व्हाईट बॉल होता. या व्हाईट बॉल सोबत मात्र ही मॅच क्लिअर होणार आहे. विजेता संघ ठरलाय टीम किल्ले रायगड. It's Masters Premier League. चला Another दोन्ही match. संघ हस्त आंदोलन करतील आणि मग हस्तांदोलन करून दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर येतील. हा चांगला क्रिकेटचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ही खेळाडू वृत्ती हे स्पोर्ट